चला बनवूया भरलेलं कारलं। त्यासाठी मी कारले स्वच्छ धुवून आणि त्याला असा कट द्यायचा छोटासा आणि आतलं बी सर्व चमच्याच्या साहित्याने काढून घ्यायचं। असं जर कारलं बनवलं तुम्ही तर नक्कीच खातील सर्वे आणि कारलं खूप पौष्टिक असतं। आणि आता हे स्वच्छ केलेले कारले पी काढून आणि त्यासाठी मी अगोदरच पाणी उकळत ठेवलेलं आणि आता उकळलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि कारले पाण्यामध्ये टाकून द्यायचे। किंचित हळद टाकायची आणि झाकण न ठेवता 2-3 मिनिटं शिजू द्यायचे। कारले असे थोडेसे नरम झाले पाहिजे, जास्त पण होऊ द्यायचे नाही। आणि आता व्यवस्थित झाले कारले। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले, खोबरं भाजून घेतलेलं आणि कांदा पण सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेला आणि त्यामध्ये शेंगदाणे खोबऱ्याचं कूट काढून घेतलेलं, त्यामध्ये कोथिंबीर, गॅस बंद केलेला आहे आणि आलं आणि त्यामध्ये आता आवडीनुसार तिखट टाकायचं, कमी जास्त, आणि धणे पावडर टाकायची 1 चमचा आणि खडे मसाला टाकलेला किंचित, आवडल्यास टाकायचा नाहीतर नाही, आवडीचा टाकायचा कुठलाही। आणि हे सर्व मी आता मिक्सरला काढून घेतलेलं आणि थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये सर्व मसाला परतून घ्यायचा आणि आता मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि सर्व मसाला परतून घ्यायचा। कमी गॅसवर करायचं सर्व आणि आता असे नरम झाले पाहिजे कारले आणि त्यामध्ये आता हा मसाला भरून घ्यायचा। खूप टेस्टी लागतं हे कारलं आणि कारलं खूप पौष्टिक असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं करून खायचं आणि पुन्हा असं मसाला पॅक करून घ्यायचा। आणि हा जर मसाला उरला तर दुसऱ्या भाजीला पण चालू शकतो। याच मसाल्यापासून मी शिमला मिरचीची भाजी केली आहे, ते पण मी दाखवणार आहे शिमला भाजीची। आणि पूर्ण मसाले भरून घ्यायचे। आता हा उरलेला मसाला 2-3 दिवससुद्धा टिकू शकतो फ्रीजमध्ये। आणि भरलेलं हे भरून घेतलेले कारले आणि त्याला थोडीशी आता तेल टाकून वाफ देऊन घ्यायची, म्हणजे पुन्हा असं कारल्यामध्ये मसाले गेले पाहिजे। कमी गॅसवर ठेवायचे आणि त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं 1 मिनिट आणि 1 मिनिट दुसरी बाजू। आता दुसऱ्या बाजूकडून पलटून घ्यायचे कारले आणि परत 1 मिनिट वाफ काढून घ्यायची आणि आता आपले कारले, भरलेलं कारलं तयार। तुम्ही पण बनवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।